श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम श्री क्षेत्र गोपाळ चावडी लिंगाव परमपूजनीय परमहंत श्री नांदेडकर बाबाजी मुकुंदराज बाबाजी यांच्या आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत आणि म्हणून आपल्या देवांच्या लीळा कथा ऐकायला भेटत आहेत। एवढं सर्व खटाटोप आपल्यासाठी त्यांनी केलेला आहे आणि म्हणून ते या कथेला निमित्त आहे। गोपाळ माता विज्ञापनी तयन जरू स्वीकार। गोपाळ माता, गोपाळ एका गोपाळाला जोर आलेला आहे। जोर म्हणजे ताप, आणि त्याचा ताप देवाने स्वीकारला। आपल्याला लोक ताप देतात है ना, तरी आपण ताप सोडून जो ताप स्वीकारतो, आपला ताप कमी करतो, त्याच्या जवळ येत नाही। मग तुम्हाला ताप वाढवायचा आहे का कमी करायचा आहे तुम्ही ठरवा, तुमचा प्रश्न। ताप देणारे गरजेचे, पण हे बी ध्यानात ठेवा। महाभारत बघा, रामायण बघा, प्रत्येक घरात एक काही काही असते। कर्म 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 कै 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 कधी सांगेल असं करतो। म्हणून ताप देणारी एक तरी घरी असतीच। जास्त तापलं भांड ते कधी उचलन, कधी पडन किंवा कधी फेकून हाणेन हे सांगता येणार नाही। खरंय ना, लय डोकं गरम झालं म्हणे म्हणून वाचलं ते। खरंय ना, त्या पोरांना म्हणत थोडं शांत बस थोडं। एकी गावी नांदेडी गोसाव्यांची देऊ आसन अवस्थान। एक दिवशी सर्वत्र श्री चक्रधर भगवंतासी नांदेडासी म्हणजे नांदेडाला एका गावामध्ये सर्वत्र श्री चक्रधर स्वामी नांदेडच्या परिसरामध्ये आहे। तुमचं हे स्थान जे आहे ना, हे नांदेडच्या परिसरात आहे, नांदेड जिल्ह्यात आहे। भाग्यवान लोक आहेत हे नांदेड जिल्ह्यातले। त्यांच्या या नांदेड जिल्ह्यामध्ये इतके भाग्यवान आणि इतके चांगले स्थान आहेत, खूप सुंदर असे स्थान आहे। सगळ्यात महत्वाची लीळा भावेश्वरची। भंडारे काला देवाने मांडी दिली। आपण सगळ्यांना मांडीवर घेतलं,
पण आपल्या मर्थाने कोणी मांडीवर घेईना. सगळ्यांचे लाड पुरवले, मांडीवर घेऊन घेऊन बिस्किट खाऊ घातले. एक आपल्याकडे बघा ना, खरंय ना. देवाने मांडीवर घेतलं भंडारे करायला आणि विचारलं आयुष्य वाढून देऊ का? म्हणले महाराज असं मरण येईल का? हे नव्हे. मग कशाला पाहिजे म्हणे आयुष्य? मेल्याला बरं तुमच्या मांडीवर पुन्हा स्मरण येईल का? हा, म्हणून मारायचं असेल ना तर मार्गात मारा, नाही तर बस चौघाच्या खांद्यावर चालला रुसून, कोण समजावीन याला आता खाली बसून. आता याला खाली बसून सांगावं तर हे राहिलंच नाही, गेलं चौघ्याच्या खांद्यावर बसून. आणि ते जर चौघ स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक असते आणि त्यांच्यात तो असता तर त्याला खाली बसून समजावता आलं असतं, तो मार्गात असता तर परमार्गात त्या ठिकाणी परमोक्षाला गेला असता. पण हे गेलं चौघाच्या खांद्यावर. खांदे देत नाही लोक, आपण नाही म्हणे खांदा अर्धा जातो. मग खांदे उतरवता माहिती तुम्हाला, सगळं माहिती आहे तुम्हाला. खरं की नाही? आमच्यात तसं काही नाही. आमच्यात जर आमचा कोणी गेला ना, आम्ही लगेच खांदा द्यायला तयार असतो, लगेच उचलायला तयार असतो. याची शुश्रूषा विधी सांगितले ती उत्तम सांगितली, प्रेमदायक विधी सांगितला. पण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भंडारेला उचलून घरात ठेवलं. जरी नाही उचललं ना तुम्हाला कोणी, देव उचला, फक्त देवाचं व्हा. जे आपल्या खांदी देईना त्यांचं होऊ नका. हे ध्यानात घ्या. जे तुमचं कोणीच नसतं, धर्माचे नाते असतात तर ते तुम्हाला पटकन उचलतात. धर्माचे नाते अजूनही पक्के आहेत. आणि जे खरे कच्चे पक्के आहेत ना, ते पक्के आपले रक्ताचे, ते कधी कच्चे पक्के होऊन जातात आपल्याला कळत नाही. आहे तसं आपलं वय झालं की आपल्याला कळत, खरं नाही? पण इतके पक्के व्हा की आपला ताप दूर करणारा देव आहे. म्हणून बघा तुम्ही, ताप देवाने स्वीकारला त्या पोराचा. मग म्हातारी एकीचा पुत्र गोरुवे राखे, म्हातारी एकीचा पुत्र गोरुवे राखे, म्हणजे गायी राखतो. पूर्वीच्या काळात गायी जास्त होत्या, गायरान खूप होत, आणि गायी राखण्यासाठी एक मुलगा ठेवून द्यायचा. आणि गायी प्रत्येकाकडे होत्या, आणि मग एक एक जण त्या पोराकडे गायी सोडत. आणि मग एक ढोर 2 रुपयाला असायचं. सगळ्या गावाचे ढोर चारायचे, कुठं चारायचे, गायरानात चारायचे. मग तो चारायला आला, आहे ना माहिती? आता प्रथा बंद झाली. गोरुवे सरिसे गावांतोरिजे. आमच्या देवाने सांगितलं, जेव्हा गोरुवे चालणारे गुर आणि गुराखी गावाकडे येतात तेव्हा आपली मुळे गावातळी, म्हणजे गावाच्या कडीसाला घालीजे. खरे की नाही? आणि जर एखादा जरड आहे तर झाडातली घालीजे, हे सांगितलं. म्हणून गुराख्याचं नाव वारंवार येतं, कारण देव जास्तीत जास्त झाडाखाली असायचे आणि झाडाखाली गुराखी असायचे, है ना? हे गोपाळ चावडीला गुराखीच होते ना, ते खेळ खेळत होते, म्हणून तो देव खेळायला आले ना. आता एका गुराख्याला ताप आलाय तर देव त्याचा ताप स्वीकारतात. म्हणून देवासोबत मैत्री करा. आजकालचे मैत्र कधी दगा देते सांगता येत नाही. म्हणून देवासोबत मैत्री केली त्या गुराख्याने. बघा तुम्ही ती गुराख्याची मैत्री कशी आहे. मग तो गुराखी शेतामध्ये गुरु घेऊन जात होता, आणि शेतामध्ये आपलं एका पडकामध्ये तो गुरु राखत होता. आणि देव एका झाडाखाली, बाबळीच्या झाडाखाली बसत होते. गावात भिक्षाला जात होते.
मग आता गावात जायचा टाइम आणि त्याचे ढोरं आणायचा टाइम एकच, भिक्षाचा टाइम आणि त्याचे गुरं सोडायचा टाइम एकच. बघा तुम्ही बरं, लक्षात घ्या. भिक्षा 10 10:30 ला होते आणि हे गावातून 9 वाजता ढोरं म्हणजे गुरं सोडित. सगळे गुरं 10 वाजता गावाच्या वेशी जवळ जमा होतात आणि 10 वाजता तो वेशीतून बाहेर काढतो. देव गावात येतात भिक्षाला. तितक्यामध्ये गुरं पुढे जातात, मग गुराखी माग असतो आणि मग तो गुराखी जेव्हा गावाच्या बाहेर पडतो तेव्हा देवात बसतात गावात. कशाला? भिक्षा करायला, है ना. मग दर्शन होतं. एखादा गुराखी बिचारा बाबाचं दर्शन घेतो, साधू संतांचं दर्शन झालं, है ना, दर्शन घेतो. मग असं रोजच सुरू झालं ना, तोच टाइम आणि तोच वेळ. आणि गुराखी जेव्हा गावामध्ये आपल्या काही घेऊन येतो तेव्हा देव पण गावाच्या कळीसाला येतात. त्याचा टाइम तोच, देवाचा टाइम तोच, गावात यायचा. मग मैत्री झाली ना, ओळख झाली ना, खरंही नाही. रोज येणं जाणं असलं की ओळख होती का नाही? तशी ओळख झाली. ओळख झाली की त्याला ताप आला, है ना. मित्र झाले ना देव आणि गुराखी. श्रीकृष्ण भगवंताचे गुराखी सगळे मित्र होते का नाही? ब्रह्माने चोरून नेले होते का नाही? म्हणजे पूजा करता म्हणे श्रीकृष्ण भगवंताचे गुराखी चोरूनच घेऊन जाऊ म्हणे यांचे. मग काय देतो म्हणे यांच्या आई वडिलाला. सगळ्यांच्या घरी गुरं आणि पोरं तयार झाले का नाही विज्ञानाचे? ब्रह्माने पाहिलं 2-3 वर्षानंतर, अरे म्हणे काहीच कमी नाही, व्यवस्थित आहे सगळं. ब्रह्मदेवाला श्रीकृष्ण महाराजाला हात जोडले, म्हणे चुकलं माझं, आम्ही तुमची परीक्षा पाहिली. परमेश्वराची परीक्षा काय बघता? तो तुमची परीक्षा बघा, कारण तो देव आहे, परमेश्वर आहे. आणि मग नतमस्तक झाला देवाजवळ. चुकलं म्हणे महाराज माझं. तसं या गुराख्याची आणि देवाची मैत्री झालेली आहे. मग पाडू प्रज्ञा आती भेट व्हायला लागली वेशी जवळ. कधी शेतातून निघतानी आणि मग देव 10 वाजताची भिक्षा घेऊन आपल्या शेतात जातात जेवायला, भोजन करायला. मग आता भोजन करायला जातात की त्याचाही भोजनाचा टाइम होतो गुराख्याचा. मग तेव्हा एका झाडाखाली तर तो एका झाडाखाली, मग त्याच्या मागं गुरं. देव आपले बसले एका झाडाखाली. मग आता देव त्या ठिकाणी शिदोरी सोडणार, तितक्यात याला दिसले म्हणे आपले देव आपल्याला वैशी जवळ भेटतात, त्याचीच म्हणे. मग देवाला बनवायचं म्हणे आज भोजन करायला, खरे नाही. मग यांनी आपली शिदोरी सोडली म्हणे महाराज आपण भोजन सोबतच करू ना म्हणे, कारण तो गुराखी येते. देव एका झाडाखाली असायचा, हा एका झाडाखाली असायचा. पण मग हे त्यांनी विचारलं म्हणे महाराज आपल्या झाडाखाली आपण एकत्र भोजन करू. मग आता मैत्री वाढली का नाही? जवळ आले का नाही? तुम्ही इथे एकत्र आले का नाही? एकत्र भोजन केलं की मैत्री होती का नाही? धर्म तुम्हाला खरा वाटतो की नाही? आणि म्हणून हेच केलं पाहिजे, काय एकत्र खानपान केलं पाहिजे. मग त्याच ठिकाणी ते सांगत आहेत की तो कसा देवाचा भक्त झालेला आहे. मग गोसावी विहरणासी नंदा टेका विजय करीते. नंदा टेकावर, त्या टेकड्यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिजनाला जात आहेत, बसत आहेत. जसं आज बसलो ना आम्ही इकडं झाडाखाली जाऊन, तसं जरा झाडाखाली जाऊन बसत 40 मिनिटं. रिलॅक्स करत जा, डोकं कचरा काढत जा तिथे जाऊन डोक्यातला. इथं कचराच भरला जातो. जसे आपण सायकलला हवा मारतो ना तशी हवा मारतो लोक आपल्या डोक्यात. याचं सांगन त्याचं सांगन त्याचं सांगन त्याचं सांगन. त्याच्यापेक्षा तिकडे हवा घ्या, डोक्यातली हवा काढा, तर कचरा उडून जाईल त्या हवाने. देव धर्म करा, चिंतन करा, झाडाखाली जाऊन स्मरण करा. मग विहरणा वेचा गोसावी विहरणोडी विजय करीती. संध्याकाळच्या वेळेला सर्वत्र श्री चक्रधर भगवान गावाकडे विजय करीती. मग तो गुरुवे राखोनी विळीचा मन
म्हणजे संध्याकाळी 5, पावणे 5, 5:30च्या दरम्यान आपल्या गायी घेऊन तोही गावाकडे येतो. बघा अजून इथेच आहे ना. आपल्याला भेटता गुराखी कधी कधी जे आटनावाले बाबा लोक आहेत ना त्यांना तर नक्की प्रसंग होतो गुराख्याचा. बाबा गावात भिक्षाला जातो की गुराखी बाहेर येतो, आणि जेव्हा बाबा गावात जातो तेव्हा गुराखी गावात जातो संध्याकाळी. आणि देवाने म्हणून गुराख्याचं नाव घेतलं, कारण देवाची मित्र गुराखी. येता जाता गोसावियासी सांगात होय, म्हणजे भेट होय. आणि तो गुराखी देवा ते दंडवत करे. संस्कारी लोक दंडवत करतात आणि कुसंस्कारी लोक नुसतं बघतात आणि विपरीत लोक निघून जातात. अनुभव येऊन तुम्हाला. संस्कारी कुसंस्कारी है ना, अनुकूल उदास आणि प्रतिकूल असं जण आहे. पण हा संस्कारी होता. देव भेटले तर देवालयाने दर्शन केलं. मग कदाचित तो देवाच्या दर्शनाला सुद्धा यायचा. शेतामध्ये काय मग आता वेळ झालेला आहे, 12 वाजले, आता देव भोजन करतील, आता मीही भोजनाला बसतो. म्हणून तो देवाकडे जायचा, देवाला विनंती करायचा, महाराज दंडवत प्रणाम. तो देवाला दंडवत करत होता. कोण? गुराखी. त्याला काही माहिती नव्हतं काही, परंतु माहिती करून घेण्यासाठी तो देवाकडे जात होता. मग दंडवते घाली, दंडवत करतो, श्रीचरणाला लागतो. कौनी एके वेळे तो गोसाविया ते दंडवत घालोनी पाणी पात्रासी विजय करावयाची विनंती करी. म्हणे महाराज तुम्ही गावात भिक्षेला जाता तर आज माझ्या घरी भिक्षेला यावे. मी तुम्हाला भिक्षेचा दंडवत घालतो, तुम्ही माझ्या घरी भिक्षेला यावे, पाणी पात्र करावे. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी त्या गुराख्याचा दंडवत घेतात आणि स्वामी त्या गुराख्याच्या घरी भिक्षाला जातात. पाणी पात्र म्हणजे हे जे करायत ना स्वामीचे, यामध्ये स्वामी भिक्षा मागत होते. आपल्याला तरी स्वामींनी पात्र दिलं, पण ते अजून आपण टिकवलं नाही. आपण कशात जेवायला बसायला लागलो. म्हणून टिकलं पाहिजे. पाणी पात्र धरम देवम सांगितलं की नाही देवाने, हे माणसाला कळायला पाहिजे. नाहीतर त्या ठिकाणी वाढलं की उडून जातो. उडतं की नाही? पण ते 2-3 धरते, एक गिलास धरते, एक दुरण धरते, एक पत्रवाळी धरतं की नाही? तेव्हा मग पात्रावाल्याचे दिसतं की नाही, वा वा यांचं उडवत नाही. आणि म्हणून ते टिकवलं पाहिजे. देवाने सांगितलं की काय सांगितलं स्मृतीमध्ये, की हे आपण टिकवलं पाहिजे, है ना. करता का जे करण ते त्या ठिकाणी होईल. मग मग सर्वत्र श्री चक्रधर स्वामी ज्या झाडाखाली बसलेले त्या ठिकाणी जाऊन हा बसत होता, देवाला कथा वार्ता करत होता, है ना. आता आम्ही झाडाखाली जाऊन बसलो तर काही तपस्वी येऊन बसले का नाही चिंतन करण्यासाठी? वाटतं की नाही? देव बसलेले तर आपणही बसावं. वाटलं की नाही? तेवढा खाला तो ढोरं चारत होता, तर ढोरं चारता चारता तो देवाजवळ आला की नाही, दंडवत बाबा काय चालू आहे ना. आणि मग असं करता करता जवळ आला, मग बसला. काय नाही गो, चिंतन चालू आहे. आणि कोणाचं चिंतन करता स्वामी? हे सकळ जीवा ते चिंते, सकळ जीवाचं चिंतन करतो आम्ही. जे दुःखामध्ये अडकले त्यांना काढायचा प्रयत्न आम्ही करतो, पण जीव हातपाय हलवत नाही, आमच्याकडे येतच नाही, यायचा प्रयत्नच करत नाही. नुसते तुम्ही हातपाय बी हलवले मित्रांनो, तर देव तुम्हाला असाच काढून घेईल. जैसी अल्लाह म्हणे महाराज मला वरती यायचंय. अरे आईशी कवनी वरोती वास पाहिल तरी आईसाच काढी झेल. देवाने लगेच आपलं उपरणं खाली टाकलं, आईसा धरा, धरलं आणि वर ओढलं. म्हणजे महाराज मी धरलं नाही तरी वर आले.
असंच काढू आम्ही, फक्त तुम्ही आमची वास बघा, वासना करा, वासनिक व्हा. तुम्हाला आहे ना आम्ही या गटरातून या प्रपंचातून असं सहज उचलून काढू. पण कोणी वासनाही करत नाही मित्रांनो. वासनिक त्याला म्हणतात की तो देवाची वासना करतो, मला देव झाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो. इतकं तरी करा मित्रांनो, देव तुम्हाला नरकात जाऊ देणार नाही. मग आणि गोसाव्यांची दधी भाताची आरोग्य दे. तो त्या ठिकाणी झाडाखाली येतो आणि डब्बा जो दिलेला आहे त्याच्या आईनं तो डब्बा काढतो आणि काय म्हणतो स्वामींना, महाराज आपण आज जेवण एकत्र करू, पण माझ्या आईने जो डब्बा दिलाय ना तो आज मी तुमच्यासाठी दिलेला आहे आणि मी ते तुम्हाला देणार आहे. ते तुम्हाला मी संकल्प घालतो महाराज, दही भाताची आरोगणा करा. गुराखी काय संस्कार आहे त्या गुराख्याचा. तो देवाला शेतामध्ये भोजन देत आहे. ढोर चालणारा व्यक्ती पण त्या ठिकाणी देवाला भोजन देते. माहितीये एक एक दाण्याची काय किंमत आहे. एकच दाणा सुदामाने श्रीकृष्ण भगवंताला अर्धा वाढला आणि अर्धा आपल्या पत्नीला दिला. तिन्ही लोक जेवले. म्हणून जो ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मविद्या जाणताय, एक दाणा जर तुम्ही त्याला खाऊ घालताना मित्रांनो, केसनी गोमटे, त्याचं गोमट अवर्णनीय आहे, त्याचं तुम्ही वर्णन करू शकत नाही. त्याच्या मुखामध्ये जो तुम्ही घातलेला आहे दाणा तो त्यांनी खाल्लेला आहे. तो देवाचा भक्त आहे, ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मविद्या जाणताय. माहितीये त्याने तुमची कधी सुटका होऊ शकते नरकात. इतकं महत्व त्याच्या त्या जेवणाला आहे मित्रांनो. आणि म्हणून पाहिलं ना आजच्या पंक्तीवाल्याने किती तळमळीने जेव घातलं. रात्रपासून त्या ठिकाणी 3 वाजल्यापासून त्या स्वयंपाक करत होत्या. त्याने रसपोळी वगैरे सगळ्यांना व्यवस्थित ज्या वेळेस दंडवत घालत होत्या ना त्यावेळेस त्या रडत होत्या. बाबा पोटभर जेवण करा, देवाला प्रार्थना करा, आमची क्रिया तुटकी मोटकी स्वीकाराध्या. एरवी तर काही घडत नाही. हे माणसाला कळालं पाहिजे मित्रांनो, असा भाव माणसाचा पाहिजे. मग अशा प्रकारे तो दही भाताचे आरोग्य शेतात देत होता आणि कदाचित त्या ठिकाणी तो देवाला विनंती करायचा, महाराज आज माझ्या घरी तुम्ही भोजनाचा दंडवत स्वीकार करा. मी माझ्या आईला सांगतो की आज आपल्या घरी देव भोजनाला येणार आहेत, बाबा स्वामी आपल्या घरी भोजनाला येणार आहेत. आई चांगली व्यवस्था कर आणि बाबांसाठी जो पदार्थ आवडतो ना तो तू कर. मी ना बाबांना दंडवत दिलेला आहे, तू बाबांना जेवायला चांगलं कर. असा तो दंडवत देतो गुराखी. मग परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक त्या गुराख्याचा ऐकतो, त्या गोपाळाचा ऐकतो, त्या लेकराचा ऐकतो. त्याला त्यांनी दंडवत दिला ना, बस ज्याने आमंत्रण दिलं ना त्याच्याकडे आपण जातो की नाही, है ना? नाही तिथं की जात नाही. ज्याने बोलवलं त्याच्याकडे आपण जातोच की. आणि म्हणून त्या गुराख्याने आमंत्रण दिलं, महाराज आज माझ्या घरी भोजनाला या. देव म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही, आज आम्ही तुमच्या घरी भोजनाला येऊ. आणि देव त्या ठिकाणी भोजनाला जातात. मग कांबळ्याचे रंगटे पैसो घाली, म्हणजे घोंगडी बसायला टाकतो. बसायला त्या बिचाऱ्याच्या घरी चांगलं मखमली चादर नाहीये, गरीब आहे बिचारा. दुसऱ्याचे ढोर चारतो, गाई चारतो आणि त्याच्यातनं काही जो पैसा येतो तो आपला तेल मिठामध्ये खर्च करतो. आई आणि तो आहे. अशा प्रकारे त्याच्याला तो उदरनिर्वाह करत असतो. मग आपल्या घरी जी घोंगडी आहे ती घोंगडी त्यांनी झटकली आणि स्वामींना आथरली, महाराज या ठिकाणी आपण विराजमान व्हा, मी आता ताट करतो, आपल्यावर भोजन आणतो. अशा प्रकारे विनंती केलेली आहे त्या गुराख्याने. अशा प्रकारे संग, अशा प्रकारे त्या ठिकाणी संघ म्हणजे एकमेकाचा संघ त्यांनी केलेला आहे, मित्रत्व त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देव भोजनाला गेलेला आहे. तुम्ही संबंधच ठेवला नाही, कधी बोलवलंच नाही, बघितलंच नाही, ऐकलंच नाही, तर तुमच्या घरी कोण येऊन खरं नाही.
मग असा प्रकार झाला आणि एक दिवशी त्या गुराख्याला ज्वर आला, म्हणजे ताप आला. ताप प्रत्येकाला येतो मित्रांनो, येतो की नाही? तसा गुराख्याला पण आला. मग तवतयांची माता दुःख करी धावा धावा करू लागली. तवतयाची माता दुःख करी धावा धावा करी. मग त्या ठिकाणी त्याची आई धावा धावा करायला लागली, इकडं पळायला लागली, तिकडं पळायला लागली, या वैद्याकडे जायला लागली, त्या दवाखान्यात जायला लागली, इकडं पळ तिकडं पळ, याच्याकडनं औषध आण त्याच्याकडनं औषध आण. आणि मग त्या पोराला पाजायला लागली, कारण ते पोरग नीट झालं तर गुराखी त्या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे चारायला जाईल. आणि जर लवकर नीट नाही झालं तर गुराखी चारायला कोण नाही, तो पाटील जो गावकरी आहे तो दुसरा गुराखी ठेवून आणि मग हा गुराखी काढून टाकील. आणि मग याचं जर समजा गुराखी पण गेलं, त्याला जर ढोरं चारायला जर नाही भेटले तर मग आपण खायचं काय? मोलमजुरी नाही भेटली तर कसं खाणार? खरंय की नाही? म्हणून पूर्वी ढोरं राखायला सुद्धा लोक जास्त पोरं ठेवत नव्हते, लावत नव्हते, रोजगारने लावत नव्हते. माहिती तुम्हाला? नाही नाही आपण घरीच करून घेऊ, कुठून पैसे द्यायचे? आठवते का? आता रोजगारने बघितलं तरी भेटाना, येईना. जर 400 रोज असेल 500 दिलं तरी येईना. कामच करावं वाटत बाबा, खरंय ना? आणि त्या काळात कोणी लावणार, सगळे घरी करत होते का नाही? तसा प्रकार आहे. आईला वाटलं जर माझं पोरग जास्त दिवस बिमार राहिला तर दुसरा गुराखी येईल आणि मग हा गुराखी बंद होईल. आणि मग हा जर बंद झाला, याला जर लवकर दवाखान्यात नाही नेलं, लवकर नीट नाही झाला तर मग आपली पगार बंद होईल. मग खायचं काय? मग धावणी करावे आवड घेऊन आली. मग धावा धावा करत आहे ते. परी ते अशी धावणी नव्याची. आणि मग त्याला काही धावणी होत नाही, उपचार नव्याची. मग उपचार काही होत नाही. हे लावले बंद पड. तो त्याने म्हणितले काय म्हटलं? अहो अहो तू ऐसे काही करीता ती. अहो तू ऐसे काय करिता ती. तो गुराखी आपुल्या आई ते बोले, अग आई तू अशी धावपळ का करती? का इकडं तिकडं जाती? कोणाकडे जाऊन वैद्याकडे जाऊन मला तू औषध आणून देते. जास्त धावपळ माझ्यासाठी करू नको. अरे बाळा, तुझ्यासाठी धावपळ नाही केली आणि तू जर नीट नाही झाला तर दुसरा गुराखी लावलं, गावकरी दुसरा गुराखी ठेवतील. मग आपण काय खायचं? किती स्वार्थ आहे. जर तुमच्या कामाला तुमचा पोरगा वगैरे आला तर बरं, नाही आला तर लय अवघड आहे. माता म्हणितले माता काय म्हणते? अरे बा अरे बा गावींचा माझली आणि कुगोवारी राहिला तरी आम्ही गायची आणि काय म्हणता? आई म्हणते अरे बाबा, महाजनाने जर अनेक गुराखी जर लावला तर आपण घाये गेलो, उपाशी मरणार. काय खाणार? तेल कुठून आणणार? मीठ कुठून आणणार? मिरच्या कुठून आणणार? मिरच्या भेटत नव्हत्या, आठवते का तुम्हाला? तेल नसायचं, भुडकीमध्ये पाणी टाकून खायले का नाही? अनुभव घ्या म्हणून अनुभव घ्या. आता सगळं व्यवस्थित आहे. आता जर समजा तेल बी टाकलं भुडकीत आणि जर समजा थोडस काही पडलेलं आहे तर तशीच भुडकी फेकून देईन आणि तेव्हा एक थेंब पाणी टाकले की शुद्ध होऊन जायची. तेव्हा भेटत नव्हतं ना, आता भेटायला लागलं ना. मग बघा पत्रवाळ्या कोणी साफ करतं का?
मग म्हणून तू धावा धावी करीत असे रे बा. अरे म्हणून तर धावा धावी करत आहे. तुला काढून दुसऱ्यांना लावलं पाहिजे म्हणून तुला नीट करायचंय. पाहिलं का कशामुळे नीट करायचंय? देवासाठी नीट करत का कोणी? स्वार्थासाठी हे सगळं. निस्वार्थ सेवा कोण करत का नाही? परमार्ग हा निस्वार्थ आहे मित्रांनो. तुम्ही कधीही मार्गात गेले तर मार्गावाले काय म्हणतात, या राहा, किती दिवस बी राहा, आपल्याला टाइम नाही. कोणाच्या घरी जाऊन राहणार तुम्ही 4-5 दिवस पाहुण्याच्या घरी. ते काय म्हणतात, कधी जातोय? नाही मग उद्या 12ची गाडी म्हणून तुम्हाला. हा मी जात नाही गाव 15 दिवस. हा नाही आम्हाला गावाला जायचंय म्हणून म्हंटल म्हणे. हे जात नाही का? मग हे गावाला जात या हा मग कळतं तुम्हाला आपलं कोण आहे. मग काय म्हटलं? अरे याच्याने काही होणार नाही. याच्या त्यांच्याकडे जाऊ नको. वैदाचं पाणी मला पाजू नको. हे याने काय होणार नाही म्हणे मला. मग कोणी होणार आहे? कशाने होणार आहे? काय म्हणते माता? कशाने होईल रे बा? कशाने होणार आहे सांग. काय म्हटलं? अहो परी नंदेश्वरा टेकावरी जी गोसावी असती तया ते बोलावे, तया ते दर्शन मी करील. मग माझा सगळा जर जाईल. मला त्या देवाचं दर्शन करावं आणि त्यांचं दर्शन जर मी केलं ना तर माझा जोर निघून जाईल. म्हणून माहितीये का कुठंच फरक नाही पडला का? लोक कोणाकडे आणतात? कुठंच फरक पडना. सोनोग्राफीत काही निघाना, एक्सरात काही निघाना. पुढे येता देवा वाचव रे बाबा. 1.25 महिन्याचा विडा 1.25 घंटा देत नव्हता. आता 1.25 महिन्याचा विडा लावला. कसा लावला होता? कुठंच फरक पडना ना. आता इथं फरक पडेल. सगळं थकून आले ना तुम्ही, कुठं जावं लागतं? तिथं श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणाला जावं लागतं. पण आधी श्रीचरण धरून ठेवा पक्के. जर समजा तू त्या बाबांना बोलवशील आणि जर ते बाबा आले, देव आले की त्यांचं दर्शन मला झालं तर माझा तिनेची जरूर जाईल. माझा ज्वर म्हणजे ताप त्यांचं दर्शन घेतल्यावर निघून जाईल. काही करीन गा देवा, तारी गा देवा, मारी गा देवा. देवाला बघत आली, धावत पळत देवाकडे गेली. पण याचा कोणता देव आहे? त्या झाडाखाली गेली, देवाला बोलावून घेऊन आली. म्हणे तुमचा मित्र, तुमचा भक्त बिमार पडलाय, त्याला वाचवा. देवाकडे कधी आली माहिती? तुम्ही कधी आता माहिती का? तुमच्या नाताला नातीला ताप आली की मग हातात पिडा आहे ना, थोडस काही दुसरं त्याच्यावर 40 रुपये. आज कुंकड आले माझ्या पोरा नाताला ताप आली, पिडा घेऊन आले. बर आमच्या पौर्णिमाला येत नाही, ताप आले बरी झाली. हा खरं नाही. ताप आले की देवा तू माझा बाप, ताप गेला की देवा मी तुझा बाप. हा देवा काम झालं, कामापुरता मामा. बस 5 खेटे झाले ना, पुन्हा देवाकडे यायचं नाही, काही घेणं नाही. म्हणजे आपलं काम झालं. 5 खेटे करून टाकले म्हणजे देवाचं, आपलं मिटलं. ऐकणे बघा, इथे खेट्या चालू असतात लोकांच्या. खेट्या मिटल्या म्हणजे आता आपलं काम झालं, देवाचं मिटून टाकलं. आता कोणाचं काही राहिलं नाही. काय राहिलं रे? जे पाप केलं ते कुठं फेडायचे? पण ध्यानात घ्या, जे पाप करताय ना त्याचं धुणं इथं धुणं आहे. काय करीन गा देवा, काय करीन देवा? आईचे दुःख करीत विनवावया शोधित आली. आईचे दुःख करीत विनवावया शोधित आली. आता कसा देव दिसला, आता कशी मंदिरात आली. आली का मंदिरात?
नाही तर मंदिराच्या समोरून निघून जाते, पण देवाला दंडवत करत नाही, हात जोडत नाही. पण आज मुलगा बिमार पडला, देवाकडे कशी धावत आली. आणि मुलगा बिमार पडला, दवाखान्यात गेला, ऑपरेशन थिएटर मध्ये गेला की बाबाला फोन आला, हॅलो बाबा एक विडा ठेवा. म्हणून कशाचा माझा पोरगा दवाखान्यात ऑपरेशन मध्ये गेला, बाबाला कधी फोन नाही केला. आणि आज अचानक कसा फोन आला. स्वार्थ काय तुम्हाला सांगतो, आम्हालाही फोन होता, पण स्वार्थ. कधी याच्यासाठी फोन केला की बाबा तुमची तब्येत कशी आहे, काय काळजी घ्या, थोडं काही कमी आहे का, पाठवून देऊ का? खरं नाही. पण देवाला वेळा लावून द्या, आपलं काम झालं पाहिजे. बस 10 रुपयात काम करून टाकतात. इकडे 10,000 रुपये ऑपरेशन, इकडे 10. मी आले की 10 रुपये देऊन टाकून विडावा म्हणतात. पाहिलं ना, असे जीव आहे मित्रांनो. जरा सुधरा. मग गोसावी देवळी बैसले होते, गोसावी देवळी बैसले होते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी देवळामध्ये बसलेले होते. हे धावत पळत आलेले कोण? त्या गुराख्याची आई आलेली. गुराखी घरी बाजावर झोपलेला आहे, कारण त्याला ताप आलेला आहे. त्याला इतका ताप आलेला आहे त्याला उठता सुद्धा येत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझा जो देव आहे, जो शेतामध्ये झाडाखाली बसत होता, नंद टेकाच्या त्या टेकावर बसत होता, जर त्यांचं जर दर्शन मला घडवलंच ना, तर ते ठिकाणी माझ्याला ताप जाणार आहे. तू इकडे तिकडे धावपळ करू नकोस, जा त्या बाबाला बोलून आण, जा त्या देवाला बोलून आण. आणि ती आई धावत पळत आली आणि देव देवळात बसलेले होते. आणि देवाजवळ येऊन विनंती करते, महाराज आपला मित्र बिमार पडलाय, त्याला ताप आलेला आहे, त्याला नीट करायला. आली दंडवत घातला, आली दंडवत घालत नव्हती, आता सुचरणाला लागली आणि मग विनंती केली. फुकट नाही केली, निस्वार्थ सेवा कोणी करे ना, कशातही स्वार्थच आहे, नव हेतू आहे ना. मग देवाकडे आली, देवाला सांगितलं, म्हणे महाराज काय म्हणते? जीजी महाराज आपला सांगाती आपला मित्र, आपल्या जवळचा गुराखी ओळख करून देऊ राहिली. यार देवाला आधीच ओळख आहे त्याची, तो काय ओळख करून देते. पण मग देवाला विनंती करायला लागली, महाराज आपला मित्र गुराखी तुमच्या सोबत तो येत होता, जात होता, तुम्ही त्याच्या सोबत भोजन करत होते आणि आपण त्याच्या विनंतीवर आमच्या घरी भोजनाला आले होते. त्या आपल्या मित्राला ताप आला, त्याला नीट करण्यासाठी काही उपाय सांगा. पण आम्ही कोणाच्या घरी गेलो ना, एखाद्याला काही ताप असले ते काय म्हणता, बाबा आपला हात काही करतो काही असं तर सांगा. अरे ताप नीट करणारा, ताप दूर करणारा देव आहे, बाबा नाही. असं हात बघून कोणाचे ताप दूर होत असतं का? म्हणून आपले हात कोणाला दाखवत जाऊ नका. काही कामानं धंदे आपले कोणाला हात सुट बसत असता, बघा बाबा मग काय कळत त्यांना. देवाला दाखवा आणि देवाकडे जा, देवाचे श्रीचरण धरा. कोणाकडे असे हात दाखवू नका. तुमच्या माग शनी लागलाय, रोजच शनी आपल्या माग, ठेवा 500 रुपये, गेला निघून काय बसा मुलं. याच्या नादी लागायचं नाही, आपला हात कधी कोणाला दाखवायचं नाही, कोणाला कोणाचं भविष्य कळत नाही. मित्रांनो देवाने चित्रपटात सांगितलं का भविष्य बघिजे. देव म्हणले आमच्या शब्दाच्या नादी लागायचं नाही. मग ती विनंती करत आहे, महाराज ज्वर आलेला आहे. महाराज आज गोरुवे सुने गेली, म्हणजे आज तो गोरुवे घेऊन गेला नाही, आज खाडा पडला. पूर्वी जर समजा महिन्याने कोणी असो त्याचा खाडा लिखाण करून ठेवावा लागायचा.
एक दिवस सुट्टी नसायची. आता दर रविवारी सुट्टी असते सरकारी नोकरांना, पण अजून शेतकऱ्याला सुट्टी नसते. शेतकऱ्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुराला सुट्टी नसते. का असते? महिन्याला एखादा दिवस खाडा पडला की तो खाडा लिहून ठेवतो. तसा महाराजाचा खाडा पडला, दिवस सुना गेला, खाली गेला. मग महाराज ते गुरु राखायला कोणी नाहीये, आणि हा त्या गुरा मागे होता. आणि त्या गुराला जर सोडलं नाही तर त्यांना अन्न पाणी भेटणार नाही, आणि यांनी जर अन्न पाणी खाल्लं नाही तर हा नीट होणार नाही. पण महाराज याला नीट करा. मागील मासवड्याचे आले नाही जी. महाराज मागचा महिना पूर्ण भरलाय, महिना भरल्याशिवाय पगार देत नाही, आणि मागचा महिना पूर्ण याचा भरलेला आहे. आणि जर हा गुरु राखायला गेला नाही तर मागच्या महिन्याची पगार याला भेटणार नाही. म्हणून अजूनही काही शेतकरी माहिती का 7 दिवसाचे पैसे दाबून भरता. ही का आली पाहिजे कामाला, नाही आली का देतच ऐकला अनुभव असंच आहे. मग तू का नाही आली? मग आणि पुढचा महिना भरलाय, आता या 2 महिन्याचे कधी पैसे घ्यायचे. आणि जर समजा हा कामाला नाही गेला तर आमचा मुखी घास काढला. आमचे 2 महिन्याचे पैसे हे महाजन लोक देणार नाहीत. म्हणून महाराज विनंती आहे तुम्हाला, माझ्या पोराला नीट करा. आणि त्या पोराला जोर आलेला आहे, तो आपला मित्र आहे महाराज. जर समजा महाराज जर आपला ताप बरा नाही झाला ना तर उद्या गुराखी दुसरा बघणार महाजन लोक, आणि दुसरा गुराखी लावणार आणि याला काढून टाकणार. जी आईचा तोंडा घासवाला. तोंडात आम्हाला आता घास घालायचा तर घास काढून घ्यायचा, या ठिकाणी असा प्रयत्न झालेला आहे. महाराज त्याचा ताप नीट करा. हा त्या ठिकाणी ताप नीट झाला की ढोरं चारायला गुरं चारायला गेला पाहिजे, म्हणून ताप नीट करा. खरे की नाही? आपण यासाठी ताप नीट करायचा आहे की आपण धर्म दक्ष झालो पाहिजे, धर्म आचरायला दक्ष झालो पाहिजे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी त्या साधू संतांचं केलं पाहिजे. का की ते धर्मावर दृढ झाले पाहिजे. आणि म्हणून सुश्रूषा विधी सांगितला. आम्ही दुबळी काही खाऊ जे. आम्ही दुबळे आहोत, काय खाणार आहोत है ना. आणि म्हणून महाराज विनंती आहे तुम्हाला की माझ्या पोराचा ताप दूर करा. मग लेकुरवाळी जी आता काय करू जी. लेकुरवाळी मी काय करू मी आता. आम्ही मेलो. आणि मग देवाला विनंती केली त्या ठिकाणी, आणि विनंती केल्यानंतर देव म्हणले ठीक आहे आम्ही तिथे येतो. आणि त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याला बघितलं बाजावर तो झोपलेला आहे, त्याला ताप आलेला आहे. मेंदू मध्ये ताप गेल्यावर माणसाचं काही खरं नसतं मित्रांनो, माहिती ना तुम्हाला. जर मेंदूतला ताप कमी नाही झाला आणि जर शिर जर समजा बाजूला सरकली ना तर माणूस बाजूला पण सरकू शकतो किंवा जाऊही शकतो है ना. असा प्रकार होऊन जातो. पण इतका ताप आलेला आहे तिथं देव गेलेला आहे. मग बघितलं, त्या दृष्टीने अवलोकन केलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या आपल्या गुराख्याजवळ मित्राजवळ गेले. त्यांनी गोधड पांघरलेलं होतं. देव त्या ठिकाणी त्या बाजावर झोपले आणि त्याच्यावर पांघरून घेतलं.
त्याच्या सोबत जाऊन झोपले. आपल्याला कोरोना झाला तर आपल्या जवळ पण नाही आलं का? आपल्याला ताप झाला तर आपल्याला 14 दिवस क्वारंटाईन ठेवलं. पाहिलं का आपल्या जीवात ते जीव देणारे आहे का कोणी? नुसते म्हणायला सुखाचे सोयरे सगळे, दुःखाचे नाही. सुख के सब साथी दुःख में ना कोई. म्हातारे झाले की कोणी जवळ येत नाही. जोपर्यंत चांगले होते त्यांच्या आता सत्ता होती, पैसे मागायला पिशवीतून पैसे खायला लेकरं बाळ सगळे जवळ येत होते. आता आहे का जवळ कोणी? त्यांना इकडे तिकडे भटकावं लागतं, नाही तर एखाद्याला अनाथ आश्रमातही राहावं लागतं. म्हणून थोडंफार देव करा मित्रांनो. नका इतकंही करू की आपल्याला घर सोडून जावं लागतं. थोडंफार देव धर्म करा, देव आपल्या घरी येऊन आपला ताप दूर करेल मित्रांनो. त्या मुलाचा ताप देव घरी जाऊन स्वीकारतात, ते जवळ जाऊन झोपतात. का? कशामुळे? किती संबंध होता त्या निश्चयानं जाणं होतं. देव भिक्षेला जायचे, शेतात बसायचे, तर त्या ठिकाणी त्यांची मैत्री झालेली आहे. आणि त्या मित्राचा ताप देवाने कमी केला. तिथे जाऊन बसले, झोपले. मग आपण जरूर स्वीकारिला. देवाने सगळा जोर त्या पोराचा स्वीकारला, त्या गुराख्याचा स्वीकारला. समाधान झाले आणि त्याचा जोर गेला देवाला आला. पण ताप कमी झाला का? नाही. प्रारब्ध भोगे क्षयो. मित्रांनो, प्रत्येकाला प्रारब्ध भोगावं लागतं, हे ध्यानात घ्या. देवाकडे तुम्ही आलं तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रारब्ध भोगावं लागतं. फक्त देवाला क्षण आल्यामुळे तुमचं 75% प्रारब्ध कमी होतं. जसं देवाने याचं कमी केलं, ताप स्वीकारला, त्याला मोकळं केलं. का मोकळं केलं? की हा गुराखी गुरं राखायला राहतो जातो. जर हा उद्या जर गुरं राखायला नाही गेला तर दुसरा गुराखी ठेवला जाईल आणि याच्यावरली पगार बंद होईल. हा खाईन काय? माहितीये, महिन्याने लोक राहत होते पूर्वी. महिन्याने राहण्यासाठी मालकाच्या घरी हे सगळे मजूर जात होते. मला महिन्याने लावा, मला महिन्याने लावा. आता महिन्याने तर कोणीच राहीना, रोजानी कोणी येईना, उधळ बी कोणी घेईना, रिकाम पण नाही. आल्या दिवस किती पुढे मित्रांनो गेले देव त्या ठिकाणी, त्या गुराख्याचा ताप स्वीकारला. मग त्या ठिकाणी देव झोपलेले, त्याचा ताप स्वीकारला देवाने. आणि तो जेवला, उठला, गुरे घेऊन शेतात गेला. त्याला त्याच्या कामावर पाठवलं. तो नोकरीला दृढ झाला, गेला नोकरीला. नोकरी देवाने लावली नाही त्याला, देवाने ताप स्वीकारला नाही. जर एखाद्याने जर आपल्या घरच्यांनी जर एखाद्या नोकरीला लावलं ना, आणि जे नोकरीला नाही लागेल ना, ते काय म्हणतात, आम्ही तुम्हाला नोकरीला लावले, हा इतका आम्हाला शिल्लक पाहिजे. आठवते तुम्हाला? खरे की नाही? असा प्रकार आहे. देव काय म्हणले? म्हणून देव केलं तर सगळं काही होतं, देव नाही केलं तर काहीच होत नाही. देवाने ताप स्वीकारला, आपला ताप कोण घेईन का वाट्याला? एखाद्याला जर म्हणलं बा मला दुखणं आलं, माझ्याला असं झालं, तू घेतो का? तर आपल्याला देता येणार नाही, त्याला घेता येणार नाही. आपलं दुःख कोणी घेऊ शकतं का? आपल्याला समजा पॅरलेस झाला आहे ना, वडिलाला पॅरलेस झाला, तर पोराला तुम्ही बोलवायचं, म्हणे भाऊ मला पॅरलेस झाला, तू घेतो का? घेईन का? घेईन. त्याला कसं घेतो? हे आपलं दुःख आपल्याला भोगावं लागतं. पण देव कमी करू शकतो. देवाला शरण तुम्हाला जावं लागतं. तो गुराखी देवाला शरण गेलेला आहे आणि म्हणून त्याचा ताप देवाने स्वीकारलेला आहे. ध्यानात घ्या मित्रांनो, कोणाला शरण जायचंय तुम्ही तुमचं लक्षात घ्या. इतका ताप सहन करतो आपण घरी, मानसिक, वाचिक, शारीरिक ताप आहे घरी, तरी आपण तिथंच येणार घेतो. थोडासा ताप आपण मार्गामध्ये सहन करत नाही. थोडस जर आपल्याला कोणी बोललं तर आपण लगेच माघारी बोलत तयारी करतो. घरी किती सहन केलं नाही? सगळ्या खटल्याच्या भाकरी केल्या, वरण केलं, भाजी केलं, दुर्डी घेतली, शेतात नेल्या, सगळ्यांना वाटलं उरलं तर खाल्लं. जर लवकर न्यारी नाही आली तर कधी रुग्णाकडे हात जातो हे पण कळत नाही.
माहितीये ना रुग्ण न्यारी जर उशिरा आली ना रुग्ण निघायचं शेतातलं अवताच तस काय उशीर झाला तुला किती वाकडे झालो आपण मित्रांनो थोडंफार देवासाठी वाकडं व्हा देवासाठी श्रीचरण देवासाठी आपलं शिर खाली करा लय लोकांच्या जवळ झुकलो लय लोकांच्या जवळ सगळं केलं सगळ्यांच्या पुढे पुढे केलं आता बस झालं आता देवाच्या पुढे करा सगळं आयुष्य आपल्या लोकातच गेलं वरी सूर्य आयुष्य सुकलेलं फुल तरी देवाच्या श्रीचरणाला व्हा आता घरचे विचारणार दारचे विचारणार उरलेलं सुकलेलं फुल आपण देवाला व्हायला काय अर्थ नाही विचार करा मित्रांनो ताप कमी होऊन जाईल तुमचा लोक तुमच्या पाया पडतील तुम्ही पवित्र होऊन जाता नाहीतर अनुभव घेऊन बघा पवित्र होता की नाही करता काय किती सांगा तेच आणि मग देवाला त्या ठिकाणी पथ्य पाणी देत आहे आई आता देवाला ताप आला की नाही देव कसा आहे नीतिमंत राजा आहे जे दुःख देवतेच आहे ते दुःख भोगावंच लागतं मग आई आता काय करत आहे देवाला शीत पाणी देत आहे देवाने ताप स्वीकारला मित्रांनो असा कोणता भाऊ कोणती पत्नी कोणता नातू कोणती नात आपल्याला ताप स्वीकारणार कोरोनामध्ये तुम्हाला सगळ्यांचा अनुभव आला मित्रांनो म्हणून कधी आम्ही असं सहज म्हणत असतो काय आई काय राहिलं घेऊन टाका ना माझ्या नातीचं राहिलं नातीचं झालं बघू नातीचं झालं तरी येईना तिला पोरगी झाली माझ्या हाताने खाईन तेव्हा येईल हिला खाणं जात नाही हिला गिळत नाही ही वर जाते तरी येत नाही आली का नाही वरच गेली वर पुढे गेली ते अवघड आहे युग धर्मवाचा कलियुगाच्या शेवटी काय तुम्हाला कळलं म्हणून थोडंफार देव धर्म करा नका नाता आता इतकी खेळू कोणाचा बोलून कोणाचा बघा ती स्मृती त्याची आई देवाला शितपथ्य द्यायला लागली देवाने तो ताप स्वीकारलेला आहे मग त्या ठिकाणी देवाने पथ्य स्वीकारलं घाटा स्वीकारला ते सगळं घेतलं देवाने आणि मग काही दिवसांनी जोर गेला प्रत्येकाचा भोग असतो तो भोग ठरलेला असतो तितका भोग भोगावाच लागतो है ना तुला करे चतुराई कर्म का लेख मिटे ना रे भाई तुम्ही काही करा तुमच्या कर्माचा लेख कोणी मिटू शकत नाही लाख चतुराई करा इथं तुम्ही किती टेबला घालून देतान तिथं कोणाला देतान बघा ना देऊन देऊ तिला टेबला घालून टेबला घालून मी ती गरम गज घाली ती इकून देतो का टेबला घालून तुझं टेबल चालतच नाही ते सरळ गरम गजन त्या ठिकाणी पाणीचे लोखंडाचा तिच्यात डुबून त्या ठिकाणी त्या ठिकाणी भिजवतात अशा अलग अलग प्रकारचे चौकडीचे नरक आहेत चित्रात 84 लाख योनीचे नरक आहेत सगळे पांढरे झाले केसही राहिले नाही तरी 2-4 केस देवाला देत नाहीत लोक है ना नाही तर अनुभव घेऊन बघा देत कोणी दिली तर चांगलीच गोष्ट आहे गोपाळ चौडी बाबाला है ना गोपीराज बाबाच्या आपण इथं सन्निधानात आहोत है ना त्या पोराने त्या ठिकाणी नुसतं संग केला तर देवाने ताप स्वीकारला आणि तुम्ही जर देवाचे झाले तर देव तुम्हाला काही एक नाही देणार काय काही पण देऊन देते देव तुम्हाला मग आणि मग देवाचा ताप निघून गेला देवाला समाधान वाटलं आणि मग देव निघून जात होते मग आता देवाला ते जाऊ देत नाही मग महाराज इथंच राहा पुन्हा ताप आले स्वीकार जीव स्वार्थी फायदा बघत असतो आपल्याला आपल्यापासून फायदा झाला ना मग
त्रास झाला की मग जा. खरे कुठे आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे मित्रांनो. जाऊ देत तो देवाला, महाराज इथेच राहतो मी, आम्ही तुमची सेवा करू. मग देव काय म्हणतात, मग येत या ते भांडुनी निघाले. देव त्या आणि महाराज जायचंच नाही, तुम्ही आमचे ना आम्ही तुमचे, इथंच राहायचं म्हणतो तुम्ही. आता कधी जर आमचं ठरलं तापाला तर देव म्हणले आम्हाला सगळ्यांचे ताप दूर करायचे. काय आम्ही चाललो म्हणजे ताप दूर करायला. जे आम्हाला शरण येतात ना त्यांना आम्ही कायमच मुक्त करतो या तापातनं. तुमचा मुलगा आमच्या सोबत येणं जाणं करत होता, आमच्याशी दंडवत करत होता आणि म्हणून त्याचा ताप आम्ही कधी केला, स्वीकारला. पण आमच्याकडे असेही काही भक्त आहेत की ते आम्हाला कायमची शरण येतात आणि त्यांचा ताप आम्हाला कायमचा मुक्त करायचा आहे, त्यांना मोक्ष द्यायचंय म्हणून आम्हाला जावं लागणार आहे. नामदेव निघून गेले त्या ठिकाणावर. हे गोष्टी भूतानंदा पुढे सांगितली. भूतानंदा नावाची एक स्त्री, भूतानंदा नावाची एक स्त्री होती. देव म्हणले तुम्ही कोल्हापूरला जा, तुम्हाला सगळी विद्या होईल, सगळं माहिती होईल वगैरे वगैरे. पण म्हणे कोणा संबंधियाच्या घरी जाऊ नका, लेकीकडे जाऊ नका आणि एक मुक्कामापेक्षा जास्त मुक्काम करू नका. भूतानंदाला सांगितलं म्हणजे तुम्हाला सगळं होईल, पण अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही जा. गेली, निघाली. निघाल्यानंतर काय झालं, वाटाने लेकीचं घर लागलं. म्हणे मी चालता चालता भेटून येते आणि एवढं तिला देते. आता आंब्याचे दिवस असले तर आंबे जे असं ते 1 किलो आंबे देऊन देऊ म्हणे लेकीला. कधी भेट होईल बघणं तर होईल म्हणे तिचा चेहरा, पुन्हा मी कधी येईल आणि कधी नाही, काय भरोसा म्हणे. गेली गेलं म्हणे बाई घे म्हणे, आई तू आली म्हणे, मग म्हणे आत ये ना म्हणे, आत नाही देवांनी नियम सांगितलं असं म्हणे. काय म्हणे थांबायचं नाही, पण थांबूच नको ना, फक्त आती बस आणि चहा घेऊन जाय. गेली चहा करायला, आत बसली आई. आई आत बसली, ती खारवाड्या पापुड्या याच चिक करीत होती. तिला वाटलं ती उतरून ठेवावं आणि चहा ठेवावा. पण आता लेकच आहे ती, आई आली तर जिवाळा पण आला नसतो. तिला वाटलं उतरून ठेवावा आणि दुसरं बघून वर ठेवावा. चिक उतरून ठेवायला गेली, चिक अंगावर पडून गेलं आणि चिक चिकटत इतकं की सगळं अंग भाजून जात, सगळ्या अंगाला फोडं येऊन गेले. आडली विवळली आई. अगं काय झालं, बघितलं तर आईनं सगळं त्या ठिकाणी पुसून टाकलं. मग आई तिथंच अटकली. आता ती बिमार पडली, तिला ताप झाला. आईचा ताप दूर होणार होता, देवाने नियम सांगितला होता, पण लेकीच्या घरी गेली. देवाने सांगितलं होतं नको जाऊ, तरी गेली. बसलीने अडकून 6 महिने तिची सेवा करावी लागली. तिचे कपडे धुवा लागले, तिचे लुगडं धुवा लागलं, सगळं करावं लागलं आणि तिच्या खांद्यावर त्या ठिकाणी औषध लावावं लागलं. नीट झाली की बाळात पण आलं. पुन्हा 5-7 महिने गेले. नाही 1-2 वर्ष लेकीकड. आणि देव म्हणले होते 1 मुक्कामापेक्षा जास्त मुक्काम कुठं करायचा नाही. हिनं 2 वर्ष टाकले लेकीकड. आणि हिला मोक्ष होईल का, हिला विद्या होईल का. संबंधी अधिकारू नाही. भूतानंदाने म्हणे आले आई झालं म्हणे नाही. ऐसे संबंधिया कारणे नागवले मेले. संबंधासाठी आपण देवाला दूर केलं मित्रांनो. त्यांच्या मोहा ममतेमध्ये आपण फसलो.
हे भूतानंदावरून देवाने सांगितलं. अशी कथा आहे मित्रांनो. म्हणून देव करा, चिंतन करा, स्मरण करा, देव तुमचा ताप दूर करेल. काय तापात कोणाच्या जाऊ नका. ताप आला ना की देवाकडे या, देवाला प्रार्थना करा. आजपर्यंत केली नसेल तर देवाला प्रार्थना करा, महाराज माझा ताप तुम्ही दूर करा. देवाला माफी मागा. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी. अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. ज्या वाचेने जना दुखविले ती वाचा तुला दिली मी. दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत